नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी। त्यासाठी मी पुरण शिजवताना जे पाणी खाली राहील त्याला कट म्हणतात, हा कट घेतलेला आहे। तर आता आपण हिरव्या मिरचीची कटाची आमटी करणार आहोत। त्यासाठी मी हा मसाला वाटून घेण्यासाठी हिरवी मिरचीसाठी घेतलेला आहे। ही खोबरं घेतलेलं आहे, खिसलेलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक तुकडा आल्याचा घेतलेला आहे, हा कांदा गॅसवर भाजून घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। आणि आता आपण गरम मसाल्यामध्ये बघणार आहोत। गरम मसाल्यामध्ये 10 मिरी घेतलेल्या आहेत, एक 6 लवंगा घेतलेल्या आहेत, दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत, एक अर्धा चमचा शहाजिरे घेतलेले आहे आणि 1 चमचा धने घेतलेले आहे। आणि इथं फोडणीसाठी आपण हळद घेणार आहोत, जिरी घेणार आहोत आणि ही लसूण आणि खोबरं हे सुद्धा मी फोडणीत टाकणार आहे आणि मीठ घेणार आहोत आणि तेल घेणार आहोत। आपण हा गरम मसाला भाजून घेतलेला आहे। आता आपण हे कांदा आणि मिरची हे सगळं भाजून घेणार आहोत। आपण अगोदर कांदा भाजून घेऊ तेल टाकून। तुम्हाला लाल तिखटाची सुद्धा आमटी करता येऊ शकते। आता आपला हा कांदा सुद्धा तेलात भाजून झालेला आहे। आता आपण मिरची भाजून घेऊ। मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण हे सुके खोबरे खिसून घेतलेले ते पण आता भाजून घेऊ। सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहोत। आधी मी ही गरम मसाला मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता यामध्ये आपण हे मिरच्या भाजून घेतलेल्या, लसूण आणि कांदा, हे खोबरं, ही आल्याचा तुकडा घेतलेला मी छोटा आणि कोथिंबीर हे मिक्सरला पाणी टाकून आता बारीक करून घेणार आहोत। साधारण आपण 3 पळ्या तेल घालू। तेल गरम झाल्यानंतर आपण फोडणीला टाकणार आहोत आमटी। आता सर्वप्रथम आपण जिरी घालून घेऊ। जिरी तडतडलेली आहे आपली। आपण हा कढीपत्ता घालू। कढीपत्ता घातल्यानंतर हे लसूण खोबरं मी मिक्सरला किंवा खलबत्त्यात सुद्धा तुम्ही बारीक करू शकता। आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचा खोबरं आणि लसूण। फोडणीचा वास खूप छान सुटलेला आहे। यात आपलं भाजलेलं आहे चांगलं। आता आपण हे मसाला मिक्सरला वाटून घेतलेला हिरव्या मिरचीचा तो यामध्ये टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ। आता आपण थोडीशी हळद टाकू आणि मीठ टाकू। 1 चमचा साधारण मीठ घालायचं। आता हे तेल मसाले तेल सोडायला लागलेलं आहे। तर मसाल्यापासून तेल वेगळं व्हायला लागले म्हणजे आपला मसाला चांगला भाजलेला आहे। तर आता आपण हा कट ठेवलेला आहे ना तो घालून देऊया। यामध्ये थोडंसं पाणी टाकून
अजून थोडंसं आपण पाणी यामध्ये घालू. तुम्हाला किती लागतंय, तिखट किती आहे त्यावर बघायचा. आता ही आपली हिरव्या मिरचीची कटाची आमटी आपण उकळायला ठेवलेली आहे. एक 5 मिनिटं मंद गॅसवर उकळून घेऊ, म्हणजे त्याच्यातले मसाले जे आपण टाकलेले आहेत ना वाटण, ते पण शिजलं पाहिजे. काही जणांना पातळ लागते जास्त, म्हणजे अशी पातळच ठेवायची जरा कटाची आमटी, म्हणजे अशी काही लोकांना प्यायला पण आवडते. अशी पातळ ठेवायची, अशी घट्ट पण नाही ठेवायची, मग ते वरण खाल्ल्यासारखं वगैरे वाटतं. असं आपली ही कटाची आमटी हिरव्या मिरचीची तयार झालेली आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.